गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण गुरुचरित्राच्या 6व्या अध्यायामधल्या 150 ओव्या आपण पाहिलेल्या आहेत आणि आता आपण 150च्या नंतरच्या ओव्या ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. झालं असं होतं की रावणाला लंकेत पोचू द्यायचं नाही आहे असं प्लॅनिंग आहे आणि त्याच्यासाठी विष्णूनं आधी नारदांना पाठवलं आहे. नारदांना सांगितलं की तुम्ही त्याला जाऊन देऊ नका, विलंब करा. आणि ते विलंब करण्यासाठी नारद त्यांना रस्त्यामध्ये अडवत आहेत, बोलत आहेत त्यांच्याशी. लिंगाचं लक्षण काय वगैरे ते सगळं सांगत आहेत, आत्मलिंगाचं. आणि आत्मलिंग प्राप्त झाल्यावर काय होईल ते सांगतायत. हे असताना त्याच वेळेला इथं विष्णू गणपतीला पाठवत आहेत की पुढचं प्लॅनिंग की गणपतीची स्थापना करेल आणि गणपतीच्या हातामध्ये शिवलिंग कसं येईल आणि काय या संदर्भामध्ये ते सगळं आहे. आणि त्यावेळेला संध्याकाळ जेव्हा होत आली त्यावेळेला नारद मुनी त्याला असं म्हणतात की म्हणजे आधी नारदांना तो म्हणतो की तुम्ही बोलण्यात माझा वेळ घालवू नका, मला लंकेत पोचायचं आहे. हां, त्यावेळेला तो म्हणतो की संध्याकाळ झालेली आहे आणि संध्यालोप होईल आणि तुम्हाला संध्या करावी लागेल, ब्राह्मण आहात तुम्ही. आणि यासाठी असं म्हणून ते आम्ही जाऊ संध्या वंदनासी म्हणून नारद विनयासी पुसून या रावणासी गेला नदी तीरा. आणि ते रावणाला तसं सांगून स्वतः नारद मुनी म्हणून संध्या करण्यासाठी नदी तीरावर गेले. इतकिया अवसरी पातला गणेश ब्रह्मचारी. आणि इतक्याच वेळेला गणपती ब्रह्मचारी म्हणजे ते बटुक वेशानं तिथे ते आले आणि रावणापुढे चाचरी रावणाच्या समोर त्यांनी काय केलं तर तातडीने लगेच समिधा तोडी कौतुके त्याला पाहिलं आणि पटापट समिधा म्हणजे यज्ञासाठी जी काही लाकडं असतात ती लाकडं समिधा असतात, त्या काटक्या वगैरे सुकलेल्या. असा हे आहे की ओल्याला आपण काय करतो, ओली झाडं तोडतो आणि ती सुकवतो आणि ती समिधा वापरतो. पण मुळामध्ये समिधा या सुख्या असल्या पाहिजेत आणि त्या झाडावर सुकलेल्या पाहिजेत आणि तोडून सुक्या नाही करायच्या. आणि त्यामुळे ओली झाडं तोडते आणि ते सुकवतो, तर असं नाही करायचं. त्या समिधा तिथे तोडत होते. रावण चिंती मानसी. आणि रावणाकडे शिवलिंग होतं आणि त्यामुळे चिंता करायचं की व्रतभंग होईल आपणासी. आता जर आपण संध्या नाही झाली तर आपल्याकडून व्रतभंग होईल, म्हणून संध्या करावी त्रिकाळीसी संध्या पडला म्हणत असे. आणि तिन्ही काळ संध्या करावी असं असताना आज मी संध्या करू शकत नाही आहे, त्याच्यामुळे आपलं काय होईल, व्रतभंग होईल. या चिंतेमध्ये रावण आहे. ईश्वरे सांगितले आम्हासी. आणि शंकरानं काय सांगितलं होतं, लिंग न ठेवावे भूमिसी. जमिनीवर ते आत्मलिंग ठेवायचं नाही. संध्या समय झाली निशी आणि आता संध्याकाळ झाली. संध्या समय म्हणजे रात्र आणि सूर्यास्त याच्या मधला जो काळ आहे ना, अंधार पडायच्या आधीमध्ये सूर्य अस्ताला गेल्यानंतर एक थोडंसं आकाश हे असतं, प्रकाश असतो, आपल्याला दिसतं, त्याला संध्या असं म्हणतात. त्या संध्या समयामध्ये रात्र झाली तर परत काय करू म्हणजे रात्र झाली काय करू आता म्हणे. तेव्हा देखीला ब्रह्मचारी. आणि तेव्हा तो ब्रह्मचारी बटूक पाहिला म्हणजे गणपती. अति सुंदर बाळकापरी, अति सुंदर असं बाळ असं लहान मुलासारखं त्याने पाहिलं. हिंडत असे नदी तीरी. आणि त्या नदी तीरावर तो फिरतोय. देखला रावणे तयवेळी. आणि त्यावेळेला ते रावणाने पाहिलं. मनी विचारी लंकानाथ. मनामध्ये रावण विचार करतोय. ब्रह्मचारी कुमार दिसत. हा तरुण असा ब्रह्मचारी बटूक दिसतोय. न करी आमचा विश्वासघात. तो आपला काही विश्वासघात करणार नाही, लहान आहे. आणि लिंग देऊ त्याच्या हाती. आणि ते लिंग ते त्याच्या हातामध्ये देऊ. संध्या करू स्वस्थ चित्तेसी. आणि नंतर त्याच्या हातामध्ये लिंग देऊन आपण मस्तपैकी म्हणजे स्वस्थ चित्तानं शांत चित्तानं आपण
संध्या करू. लिंग असे तयापासी, बाळक असे हे निश्चय असे, म्हणून गेला त्याजवळ. आणि ते लिंग त्याच्याजवळ जे होतं ते घेऊन त्या गणपती बाप्पांकडे तो रावण गेलेला आहे. देखून या दशशिर म्हणजे रावण पळत असे लंबोदर, रावण झाला द्विजवर, अभय देवनी गेला जवळी. आणि त्यावेळेला झालं असं की त्या दशशिर असलेल्या रावणाला पाहून गणपती बाप्पा म्हणजे ते सगळं ॲक्टिंग करावी लागते ना, तर त्याच्या फसत गेला पाहिजे ना, सावध सापडलं पाहिजे. तर त्याच्यासाठी गणपती बाप्पा त्याला घाबरून पळू लागले. आणि रावण झाला द्विजवर, कारण ब्राह्मण आहे ना तो मुळामध्ये. तर अभय देवने गेला जवळ, तर म्हणाले मी ब्राह्मण आहे, तर तू म्हणे जा हे नको करू. रावण म्हणे ते असी, त्याला म्हणाले अरे तू काय घाबरतो, तू कोण आहेस. तर रावण म्हणे ते असी, तू कवण बा सांगा आम्हासी. अरे तू कोण आहेस. माता पिता कवण तुझसी, कवण कुळी जन्म तुझा. अरे म्हणे तुझे आईवडील कोण आहेत, त्याचं नाव सांग, कुठल्या कुळामध्ये जन्म झाला आहे तुझा. ब्रह्मचारी म्हणे रावणा. इतुके पुससी कवण्या कारणा, म्हणे हे रावणा तू कशासाठी हे विचारतोस. आमच्या बापाने तुझ्या ऋणा, अरे माझ्या बापानं तुझं काही कर्ज घेतलंय का, कायद्याने सांग माझं. म्हणजे असं काही कर्ज घेतलंय का तुझ्याकडून. हसून या लंकेश्वर, आणि असं तसं ते वाक्य ऐकून लंकेश्वर हसतोय, रावण हसतोय. लोभे धरेला त्याचा कर, आणि अगदी लोभाने, लोभ म्हणजे इथे ग्रीडी नाही, म्हणजे हावर तो लोभ नाही म्हणत, इथे कळू द्यावे लोभ असावा असं पत्रामध्ये लिहायचं ना, तो लोभ असायचा. आत्मीयता त्याच्यामध्ये आणि आपुलकी ममत्व भाव या भावनेने त्याने त्याचा हात धरला. सांग बाळका कवणाचा कुमार, प्रीतीभावे पुसतो मी. अरे म्हणे तू कुणाचा मुलगा आहे, सांग मला, मी तुला प्रेमाने विचारतोय. ब्रह्मचारी म्हणे रावणासी. आणि ब्रह्मचारी रावणाला म्हणतो, म्हणजे गणपती बाप्पा रावणाला म्हणतात आमचा पिता काय पुससी. अरे माझे वडील काय विचारतो, कोण वडील असं. जटाधारी भस्मांगासी. जटाधारी आणि भस्मांग आहे, अंगाला भस्म लावलेलं, राख लावलेली. रुद्राक्षमाळा असती देखा, आणि रुद्राक्षमाळा ज्याच्या गळ्यामध्ये आहे. शंकर म्हणती तयासी, त्याला शंकर असं म्हणतात. भिक्षा मागणे अहर्निशी, आज सतत भिक्षा मागत फिरतो. वृषभारूढ उमा सरसी, आणि उमेसहित पार्वतीसहित वृषभारूढ म्हणजे नंदीवर बसलेला असा तो. जननी ते जगन्माता, आणि ती जी उमा आहे म्हणजे पार्वती आहे, ती जगन्माता जी आहे ती माझी आई आहे. इतके आम्हासी पुसतोसी, तुझं देखता भय मानसी, बहुत वाटे परियसी, सोड हात जाऊ दे. इतके म्हणजे इतकं सगळं तू खोल विचारपूस करतो. आणि मला तुला बघून भीती वाटते. हे कसं आहे की अति जागृत आत्मविश्वास करायचा आणि त्याला ताब्यात घ्यायचा. की फसवण्याचं. आपल्याला माहिती असेल की ज्या वेळेला अफजल खानाचा वध झाला, ही घटना सगळ्यांना माहिती आहे, पण जेव्हा तो तिथून निघालेला आहे त्याला मारण्यासाठी, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी हे मानसशास्त्रीय टेक्निक्स वापरलेली आहे. म्हणजे त्यांनी काय केलं तर त्यांनी आधी त्यांच्या सैन्यामध्ये आपलं सैन्य मिसळलं, तिथली काही माणसं आपली त्या सैन्यामध्ये पेरल्यानंतर काय झालं की त्याचा जो हत्ती होता ना, तो हत्तीला मारलं, म्हणजे विष घातलं आणि तो मेला. आणि हत्ती मेल्यानंतर हा अपशकुन मानला गेला. आणि सगळे म्हणायला लागले की अरे म्हणे हा अपशकुन झाला तर तुम्ही हे करू नका. परकीय जे दस्तावेज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा उल्लेख आहे. परकीयांच्या दृष्टीतून शिवाजी नावाचं एक पुस्तक आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या नोंदी दिल्या की कुणी काय म्हटलं आहे, कुणी काय लिहून ठेवलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी मानसशास्त्रीय विचार केला. आणि तसं करत 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 आल्यानंतर शिवाजीने सांगितलं की मी तर खूप भ्यायलेलो आहे, मी तुम्हाला बघून घाबरतो आहे, तर तुम्ही म्हणजे हे नाही असं म्हणून मी इथे भेटी घ्या करा. असं करून बरोबर त्यांना प्रतापगडापर्यंत आणलेलं आहे. म्हणजे
म्हणजे पंढरपूर वगैरे असं करत करत तो येतोय आणि त्यांना वाटतं की आता म्हणजे काय ह्याला आपण सहज म्हणजे शिवाजी म्हणजे काय की डोंगर का चुहा असं जो म्हणतो इतका त्याचा आत्मविश्वास की त्याला काय कह्यात घेणं असं म्हणतो ना, तसं ताब्यात घेतला मानसिकतेने. म्हणजे हा घाबरलेला पूर्ण आणि काहीच नाही. इथं गणपतीसुद्धा हेच टेक्निक वापरतो. गणपती काय करतायत ते, गणपती मी घाबरलो आहे रावणाला असं दाखवतो. हां, तर हे टेक्निक्स आहे ना, ते शिवाजी महाराजांनी पण वापरलेलं आहे. हां, म्हणजे ज्यांनी इतिहासाचं जर परकीय कागदपत्र वाचली तर तुम्हाला कळेल की शिवाजी महाराजांनी ती टेक्निक्स कशी वापरलेली आहे. तर हा तो भाग आहे. हा इतकी आम्हा पुसतोसी तुझं देखता भय मानसी बहुत वाटे परियसी सोड हात जाऊ दे. अरे म्हणे इतकं तुम्हाला विचारतोस, हां, तुला पाहूनच मला भीती वाटते. हां, बहुत वाटे परियसी म्हणजे खूप भीती वाटते. सोड हात जाऊ दे म्हणजे हात सोड माझा. रावण म्हणे ब्रह्मचारी. रावण काय म्हणतोय बघा, रावणाचा अहंकार किती आहे. ज्याला प्रसन्न करून अगदी कठोर तपश्चर्या करून ज्या शिवाला प्रसन्न करून आत्मलिंग ज्याला मिळवून घेतलं, तोच आता शंकराच्या बद्दल किती वाईट बोलतोय तो बघा. किती खालच्या लेवलला बोलतोय. रावण म्हणे ब्रह्मचारी, हा अहंकार आहे. म्हणून मी म्हणालो की रावण विद्वान खूप आहे, पण रावणाचा अहंकार हा रावणाला नाशास कारणीभूत कसा झाला तर तो हा भाग आहे. रावण म्हणे ब्रह्मचारी तेव्हा पिता असे दरिद्री. अरे तुझा पिता आहे तो अगदी दरिद्री आहे. भिक्षा मागे घरोघरी, अरे भीक मागत फिरतो. सौख्य तुझं काही नसे, अरे तुला सुख म्हणून काय सांग मला. बघा शंकराच्या विरोधात त्याची स्टेटमेंट आहे. आमचे नगर लंकापुर बडजाव. मी म्हणालो ना त्याने आधी पण कसा बडजाव मारलेला आहे. आमचे नगर लंकापुर रत्न खचित असे सुंदर. अरे रत्न जडलेली आहेत असं ते नगर आहे. आम्हा सेवे चाल सत्वर देवपूजा करीत जाई. अरे म्हणे तू आमच्याबरोबर जा आणि आमच्यामध्ये काय कर, आपल्याकडे जी काही घरची देवपूजा आहे ती तू करत जा वगैरे. म्हणजे हल्ली असं ठेवलं जातं ना, काही मोठमोठ्या कंपन्या वगैरे असतात, त्याने काय करायचं, ब्राह्मण ठेवला असतो त्यांनी जायचं कंपनीमध्ये हार फुलं व्हायचे वगैरे जायचं. काही जण ते लिंबू अडकवण्यासाठी पण माणसं ठेवतात तशी. तर तसला प्रकार हा इतका जुना आहे, कारण तो 15व्या शतकामध्ये नोंद आहे. ते असंच म्हणाले की चल म्हणे तू आमच्या काय कर, आमच्या घरामध्ये जी देव आहे त्याची पूजा करत जा. जे जे मागसी आम्हासी सगळं देईल परियसी. अरे मी तुला सगळं देईल, तू सांगेल ना ते देईल. म्हणजे आजच्या भाषेत तुला जो पगार तू सांगेल ना तो देईल. अशा पद्धतीने तुला जे लागणार आहे ते मी तुला देईल. हां, सुखे राहावे मज पाशी. अरे तू सुखाने राहा म्हणे रावण ते वेळी. आणि त्यावेळेला तो रावण असं म्हणतो. ब्रह्मचारी म्हणे त्यासी. आणि तो ब्रह्मचारी बटू कसा, गणपती बाप्पा मुळात लंकेशी तो म्हणतात की लंकेशी बहुत राक्षसी. आम्ही बाळक अरण्यवासी. अरे आम्ही बालक आहोत, लहान बटू आहोत. न खातील तेथे जाताशी न येऊ तुझ्या नगरासी. सोड जाऊ दे घरासी क्षुधे पीडतो बहुअसी म्हणून भक्षितो भातुके. आता तो ब्रह्मचारी म्हणे त्या रावणाला म्हणतो की बघा की लंकेमध्ये बरेच राक्षसी आहेत आणि मी तर बाळक आहे अरण्यामध्ये राहणारा. कारण वनामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचे ना, तो बटू आहे. तर अरण्यवासी मी आहे आणि मी तिथे गेल्यानंतर मला खाऊन टाकतील ते. हां, आणि न येऊ तुझ्या नगराशी. मी तुझ्या काय नगराला येणार नाही. सोड जाऊ दे घराशी. तो म्हणाला तू माझा हात सोड, मला घरी जाऊ दे. क्षुधे पिडतो बहुवशी. मला भूक लागलेली आहे म्हणून भक्षितो भातुके. विष्णूकडून त्याने भातुके मागून घेतलं, तर खाऊ मागलं. भातुके म्हणजे मला खाऊ द्या काहीतरी खायला. म्हणून ते काय म्हणतात त्याने नारळ म्हणजे खोबरं, नंतर गूळ, नंतर मग त्याने लाह्या वगैरे जे घेतले, ऊस वगैरे जे खाण्यासाठी चणे घेतलेले आहेत वगैरे, साखर घेतलेली आहे बघा. ते आधी उल्लेख होऊन गेले. तांदूळ घेतलेले आहेत. तर ते भातुके आणि दाखवत म्हणतो की म्हणून मी भातुके म्हणजे खाऊ खातो. इतके ऐकुनी लंकानाथ. बघा बरोबर त्याला असं पकडलेलं आहे रावणाला, जी शिवाजी महाराजांनी वापरलेली टेक्निक आहे. ऐकोनी लंकानाथ त्या बाळका संबोधित. हां, आता त्याला कळलं की हा निष्पाप असा बालक आहे. हां, तर म्हणून तो म्हणतो की ऐकोनी लंकानाथ त्या बाळका संबोधित. त्याला संबोधतोय, सांगतोय
लिंग धरी ऐसे म्हणत मी संध्या करीन तो वरी. अरे म्हणे शिवलिंग जे आहे ना ते तू पकड, मी तोपर्यंत संध्या करतो. बाळक विनवीत यासी. बाळक म्हणजे ते गणपती बाप्पा विनवतात, कारण लहान बालकाचं रूप घेऊन आलेत ना ते. न धरी लिंग परियासी. मी लिंग काय घेणार नाही, मी ब्रह्मचारी अरण्यावासी उपद्रवू नको म्हणत. अरे म्हणे मी अरण्यात राहणारा आहे, तू मला उपद्रव करू नको, मला त्रास देऊ नकोस. तव लिंग असे जड. तुझं ते लिंग जे आहे शिवलिंग ते खूप जड आहे. मी पण बाळ असे वेड. हां, मी असं काय म्हणतो आपण बालक आहे अज्ञानी. न घे लिंग जाऊ दे सोड. मी लिंग घेत नाही, मला सोडून दे. हां, मला तू सोड, धर्म घडेल तुझं लागी. अरे तू धर्मकृत्य करेल, मला त्रास नाही दिला तर हे तुझ्याकडून धर्मकृत्य घडेल, आणि मला जर त्रास झाला तर ते अधर्म ठरेल. नानापरी संबोधित, नाना प्रकारे संबोधित लिंग ते त्याला खूप समजावलं, आणि त्या बालकाला म्हणजे गणपती बाप्पांना लिंग देत लंकानाथ, आणि त्याच्या हातामध्ये ते शिवलिंग दिलं. संध्या करावया आपण त्वरित समुद्र तरी बैसला, आणि समुद्राच्या तीरावर तो जाऊन बसलेला आहे. ब्रह्मचारी ते असी उभा विनवीत असे रावणासी. जड झाले आपण असे ठेवीने त्वरित म्हणे भूमीवरी. तो म्हणाला बघ तू आता बळजबरीने माझ्या हातात दिलेला आहे आणि पटकन संध्या करतो असं म्हणून तू तिथे बसलेला आहे, पण जर मला ते शिवलिंग जर जड झालं तर मी जमिनीवर ठेवीन असं त्याने सांगितलं. वेळ 3 परियसी बोलावीन तुम्हासी. 3 वेळा हाका मारीत मग तेवढं तुम्हाला यायलाच पाहिजे असं. 3 वेळ परियसी बोलावीन तुम्हासी. वेळ लागली या परियसी, तुम्ही यायला जर वेळ लावला तर आपण ठेवीन भूमीवरी, मी ते जमिनीवर ठेवीन. ऐसा निर्धार करूनी. असा पण त्यांनी सांगितलं माझा पण मी ठरवलं, तू जर आला नाहीस 3 वेळा हाका मारून तू जमिनीवर ठेवून दे. ऐसा निर्धार करूनी उभा गणेश लिंग घेऊन ये. असं म्हणून तो लिंग घेऊन उभा आहे गणपती बाप्पा. समस्त देव विमानी बैसोनी पाहते कौतुक. आता खरं असं आहे की जो बुद्धिदाता आहे, इतका बुद्धिवान गणपती आहे, आणि त्याची ती बाललीला सगळी चालले ना, मी घाबरलो आहे, मी आहे हे पाहून सगळे देव येऊन कौतुक पाहतात की आता बघा काय होतं ते, काय होतं आहे आणि कसं हे केलं जातं. समस्त देव विमानांमध्ये येऊन बैसोनी पाहती कौतुक, आणि त्या बालगणेशाचं कौतुक पाहतायत. अर्घ्य समयी रावणासी. आणि अर्घ्य द्यायला जेव्हा आहे रावण तयार त्यावेळेला बोलवी गणेश परियसी, आणि त्याच वेळेला हातात अर्घ्य आहे, आणि गणपती त्याला हाक मारतायत की जड झाले लिंग आमासी सत्वर घे गा म्हणसे. लवकर 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 म्हणजे याचा अर्थाने की जड झालं लवकर घे असं. आता रावणाची पंचदशी की आता काय करू, अशा पद्धतीने जड झाले लिंग आमासी सत्वर घे लवकर अशा अर्थाने सत्वर घे गा म्हणत असे. न्यासपूर्वक अर्घ्य देखा. आणि सगळे अंगन्यास करून अर्घ्य देत असताना रावण कर येते विवेका. हात दाखवी बाळका येतो आहे म्हणून. तर तो हात म्हणतो थांब 2 मिनटं थांब, आलो आपण म्हणतो ना तशा पद्धतीने त्याला हात करतो की थांब. आणि क्षणभर राहुनी, आणि अगदी थोडा वेळ थांबवून गणेश बोले वेळ दोन्ही, आणि 2 वेळा त्यांनी हाक मारली. जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणत असे. अरे खूप जड झाले, लवकर या असं ते म्हणत असे. येत नाही रावण. रावण ध्यानस्थ. आणि त्यावेळेला त्या ध्यानस्थ असलेल्या एकाग्रपणे अर्घ्य देण्यामध्ये गुंतलेला रावण येत नाही. रावण ध्यानस्थ. गणेश असे विचारित, आणि गणेश इथे सांगतोय गणपती बाप्पा की लवकर ये, आणि नाही येत म्हणून काय केलं, समस्त देवाशी साक्षी करीत. सगळे देव जमले होते, त्या सर्वांच्या साक्षीने लिंग ठेवित भूमीवरी, आणि ते शिवलिंग जमिनीवर ठेवत आहे. ते ज्या वेळेला जमिनीवर ठेवलं त्यावेळेला श्री विष्णूशी स्मरुनी लिंग ठेवले स्थापुनी. संतोष झाला गगनी पुष्पे वर्षदी सुरवर. आणि मग ते जमिनीवर ठेवताना विष्णूचं स्मरण केलं. हे प्लॅन सक्सेस. आता तेव्हा काही कॉर्डलेस फोन वगैरे असं नव्हतं की काही नव्हतं की प्लॅन सक्सेस झाला वगैरे. स्मरण केल्यानंतर त्यांना कळणारच होतं. त्यामुळे त्यांनी स्मरण केलं आणि ते जमिनीवर ठेवलं.
श्री विष्णू ते स्मरुनी लिंग ठेवले स्थापुनी संतोष झाला गगनी. आणि आकाशामध्ये अवकाशामध्ये संतोष झाला सगळ्या देवांना आणि पुष्पवर्षती सुरवर आणि सगळ्या देवांनी त्याच्यावर पुष्पवर्षाव केला. अर्घ्य देऊनी लंकेश्वर आणि तोपर्यंत अर्घ्य देऊन लंकेश्वर निघून आला सत्वर आणि तो लगेच लगबगीने आला. आणि पाहतो तर काय लिंग देखले भूमीवर मनी विकळ झाला. आणि जमिनीवर शिवलिंग पाहिला आणि दुःखी झाला. तर काय करू सगळे म्हणजे सगळं म्हणजे त्या ह्याच्यासाठी जी तपश्चर्या केली इतकी वर्ष जी साधना ज्या पद्धतीने केली आणि ह्या मुलाने एका क्षणात ते जमिनीवर ठेवून 100% अपयश त्याला आलेलं आहे. हां तर लिंग देखुनी भूमीवर मने विकळ झाला. आवेशोनी रावण आवेश आला. आवेशोनी रावण देखा ठोसे मारी गणनायका. आणि गणपतीला ठोसे मारले. हां हास्य वदने आणि अगदी मनात हसतोय. हां रडे तो एका आणि मोठमोठं रडतो कारण बालक रूप दाखवलं कळतच नाही कोण आहे. गणपतीने रूप प्रकट नाही केलेलं आहे तोपर्यंत तो गणपतीला मारतोय आणि गणपतीसुद्धा काय करतोय मनात हसतोय पण रडायचं नाटक करताना रडतोय. रडे तो एका भूमीवरील लोळत असे आणि मारून असं लहान मुलं बघा कसे थैमान घालतात तेव्हा जमिनीवर लोळतात तसं तो जमिनीवर गणपती बाप्पा लोळायला लागले. म्हणे माझ्या पित्याशी ते म्हणाले तर माझ्या वडिलांना सांगेन आता तुरीची मी माझ्या वडिलांना नाव सांगेल असं गणपती बाल गणेश सांगतायत. सांगेन आता तूर देसी का मारले मज बाळ कसे. अरे मी लहान मुलाला माझं काय झालं मला का मारलंस मी लहान आहे म्हणून रडत निघाला देखा. आणि रडत निघाला. म्हणजे रावणाला कळलंही नाही की याच्यामध्ये देवाची काहीतरी गडबड आहे. कारण रूप प्रकट झालं असतं तर कळलं की देवानेच गडबड केली. गणपतीने मिशन असं आहे की शेवटपर्यंत कळलं नाही पाहिजे. आग्र्याहून सुटका झाली ती प्लॅनिंग जी झाली आहे ना ती त्यांना माहितीच नाही आहे बिलकुल. आपल्या मराठी दप्तरामध्ये शिवाजी महाराज कसे पळाले याची नोंद आहे. कसं पळाले म्हणजे काय प्लॅनिंग झालं वगैरे. पण तिकडून पळालं त्यांच्या ज्या मुस्लिम दप्तरामध्ये तशी नोंदच नाही. पळालं एवढं माहिती कसं पळालं त्याच्यावर काय प्लॅनिंग केलं काहीच माहिती नव्हतं. तर हा सगळा भाग आहे ना कळून द्यायचं नाही बिलकुल काय आम्ही काय आणि काय प्लॅनिंग केलं ते बिलकुलच नाही. ही तर युद्धनीती आहे ना. कुठलंही प्लॅनिंग मिशन सक्सेस कसं करायचं असतं ना. हा तर रावणावर केलेला सर्जिकल स्ट्राईक आहे. प्रत्यक्ष जाऊन त्याला फसवून तिथे लिंग ठेवून काम फत्ते करून परत गणपती बाप्पा आलेले आहेत आणि निघाले. गणपतीने पत्ताही लागून दिला नाही की मी कोण आणि कशासाठी. हां आणि गंमत अशी आहे एके ठिकाणी ते खरं बोला असं म्हणतात की देव खोटं नाही बोलत आणि त्याच्यामुळे हे आहे. तर मी एक कथा ऐकलेली आहे की जेव्हा तुकाराम महाराज हे एका डोंगरावर टेकडीवर जाऊन ते वीणा घेऊन नामस्मरणामध्ये दंग आहेत वगैरे गावोगाव गल्ली त्यांची पत्नी ती शोधते घेते आवली आणि सापडत नाही वगैरे. आणि ती कोणीतरी सांगतं की त्या तिकडे ते तुमचे पती आहेत ते त्या डोंगरावर जाऊन गेले इतके दिवस तिथेच बसलेले आहेत नामस्मरण करीत वगैरे. तर मग घरीसुद्धा येत नाही माणूस काय नाही. मग त्यांनी भाकरी वगैरे थोडी बनवली बायकोने शेवटी आणि ती जाताना डोंगर चढत असताना होतं असं की तिच्या पायामध्ये काटा रुततोय आणि त्याच वेळेला तिकडून धनगराचं रूप घेऊन घोंगडी घेऊन पांडुरंग आलेले आहेत आणि ही तिथे खाली बसले काटा काढायला. तर म्हणाले मग मुली काय झालं तर म्हणाले की बाबा काटा रुपलाय वगैरे. तर म्हणे दाखव मी काढतो वगैरे. तर त्याने मग तो पांडुरंगाने काढला. तर काय करणार भक्ताची बायको आहे ना देवानं पाय पकडून तिचा पाय पकडला आणि काटा काढला. तर मग बाबा म्हणे कुण्या गावचे तुम्ही. तर मला सांगता आम्ही पंढरपूरला राहतो. म्हणजे नाव काय तुझं. तर माझं नाव विठ्ठू. तर विठ्ठू असं बोलावर तिला तिने शिव्या घातलेल्या आहेत. हां तर माझी आजी पण म्हणायची की देव जेव्हा येतो ना तो खोटं नाही बोलत फक्त तुम्हाला ओळखता आला पाहिजे की देव आहे. इथं तो म्हणतो की माझे वडील शंकर आहेत वगैरे असं सांगतोय तो. पण तोपर्यंत याची बुद्धी चालत नाही की तो गणपती आहे. असं सगळं प्रकार आहे. पण इथं एकदम परफेक्ट सर्जिकल स्ट्राईक ज्याला म्हणतो तसं गणपती त्याच्या शत्रूच्या गोठामध्ये जाऊन प्रत्यक्ष त्याच्या समोर जाऊन त्याचा कार्य विनाश करून
सुखरूपपणे गणपती परत फिरलेले आहेत. आणि रडत रडत ते निघाले. मग रावण काय करी, मग तेव्हा रावण काय करतो, आता ते निघते की नाही रावण असं बघतोय, लिंग धरून या दृढ करी, आणि असे घट्ट पकडून दृढ करी दोन्ही हातांनी पकडून उचलू गेला नाना परी. भूमीसहित हलच असे, पण तो उचलायला गेला तर भूमीसहित ते हलू लागलं ते सगळं. कापे धरणी तयेवेळी, धरणी कंप झाला. रावण उचली महाबळी. इतका महाबळी ज्याने ते कैलास उतरून हे केलं त्याला ते काढता येईना. रावण उचली महाबळी न ये लिंग शिर आपली, आणि मग डोका आपल्याला का पण डोका आपटलं पण नाही, शिवलिंग हल्लं पण नाही आणि ते निघालं नाही. महाबळी राहिला. महाबळी राहिला म्हणजे त्या महाबळेश्वरला तिथे तो राहिला. नाम पावला याची कारणे, आणि ते तो महाबळी रावण त्याच्याकडून ते काही निघालं नाही आणि ते तिथेच राहिलं ते, आणि त्याच्यामुळे महाबळेश्वर लिंग आणि त्याला महाबळेश्वर असं लिंग नाव पडलं. मुरडोने ओढता रावणे, रावणाने ते मुरडून म्हणजे पिळून असं काढायचं, हलवून वगैरे काढतो ना असं निघते की नाही, ते असं हलवून ते काढण्याचा प्रयत्न केला, आणि ते पिळल्यामुळे ते गोकर्णाकार झाला, असं गाईच्या कानासारखा त्याचा आकार झाला. ऐसे करता लंकानाथ, आणि असं लंकानाथ पुन्हा गेला, मागुती गेला तपार्थ, आणि तो पुन्हा तपश्चर्येला गेला. ख्याती झाली गोकर्णात, समस्त देव तेथे आले, आणि अख्ख्या गोकर्णामध्ये ची ख्याती झाली, आणि तिथे स्वतः समस्त देव येऊन तिथे आले. आणि असे अपार आणि महिमा, आणि असा अजून अपार एक महिमा आहे, सांगत असे अनुपमा, आणि तुला मी सांगतोय. अनुपम्य म्हणजे ज्याला उपमा देता येत नाही सो अनुपमा, असं त्याचा अर्थ आहे. अनुपम याचा अर्थ असा आहे की ज्याला उपमा देता येणार नाही, अनुपम. स्कंदपुराणी वर्णिली सीमा, स्कंदपुराणामध्ये त्याचा अत्यंत असं वर्णन आलेलं आहे. प्रख्यात असे प्रियसा, ते प्रख्यात आहे, ते ऐकून सिद्धाचे वचन, आणि ते सिद्धाचं वचन ऐकून नामधारक संतोषण, म्हणजे नामधारकाला संतोष झालेला आहे. पुनरुपी चरणा लागे जाणं, तो पुन्हा चरणाशी लागलेला आहे. म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्याख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम अष्टोध्याय. श्री गुरु दत्तात्रेय अर्पित वस्तू. कोळी संख्या 191. श्री गुरु दत्तात्रेय अर्पण वस्तू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः.